2 मार्च 1930 चा दिवस। या दिवशी एका ऐतिहासिक क्रांतीला सुरुवात झाली होती। हजारो वर्षांपासून ज्यांना माणूस म्हणून नाकारलं, ज्यांच्या सावलीचा विटाळ मानला गेला, त्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील लढवय्ये सज्ज झाले। प्रचंड उत्साह आणि ऊर्जा त्यांच्यामध्ये दिसत होती। प्रतिष्ठा आणि समतेसाठी झुंज देण्याची तयारी करूनच ते रणांगणात उतरले होते। रामनवमीच्या दिवशी रामाचा रथ ओढण्याची त्यांची आतुरता शिगेला पोहोचली होती। पण अचानक हाहाकार उडाला। मनुवाद्यांनी तो रथ पळवला। वाट पाहणारे समतेचे पाईक त्या रथामागे धावले। तितक्यात त्या तरुणांवर, त्यांच्या नेत्यावर दगडधोंड्याचा मारा सुरू झाला। या ऐतिहासिक घटनेला आज 93 वर्ष पूर्ण झालीत। तो रथ होता नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिरातील रामाचा आणि न्यायासाठी, हक्कासाठी, माणसाला माणूस म्हणून ओळख मिळावी, प्रतिष्ठा मिळावी यासाठी लढणारा नेता म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नमस्कार, मी आकाश शिलार तुम्हा सर्वांचे प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो। गोदाकाठी वसलेलं नाशिक म्हणजे सनातनी आणि कर्मठ हिंदूंचे नाक होते। अस्पृश्यांना न्याय, अधिकार आणि त्यांचे माणूसपण नाकारणाऱ्यांचे हे नाक दाबल्याशिवाय पर्याय नव्हता। आणि म्हणूनच 2 मार्च 1930 रोजी दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी बाबासाहेबांनी लढा उभारला। हा लढा पुढचे 5 वर्ष चालला। बाबासाहेबांनी स्पृश्य अस्पृश्य हा भेद नष्ट करण्यासाठी अनेक लढे उभारले। त्यामध्ये या काळाराम मंदिराच्या लढ्याचे स्थान अभूतपूर्वच आहे। 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये परिषद भरली। या परिषदेत ठरल्याप्रमाणे मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत जवळपास 15,000च्याहून अधिक नागरिक उपस्थित होते। जय श्रीरामच्या घोषणा देत मिरवणूक निघाली। मिरवणूक मंदिराच्या जवळ आली, पण मंदिराचे सर्व दारे बंद होते, म्हणून मिरवणूक गोदावरी घाटाजवळ गेली। तिकडे गेल्यानंतर तिथे भव्य सभा झाली आणि सभेत ठरलं की आता उद्याच्या दिवशी मंदिरात प्रवेश करायचा। पहिल्या टप्प्यात 125 पुरुष आणि 25 स्त्रियांनी जायचं। मंदिर परिसरात सशस्त्र पोलिसांचा खडा पारा। अस्पृश्यच काय तर स्पृश्यांनाही मंदिरात जाण्याची मुभा नव्हती। महिनाभर हा लढा असा चालू होता। 9 एप्रिल 1930 चा दिवस उजळला। तो दिवस होता रामनवमीचा। सनातनी हिंदू आणि सत्याग्रही नेते यांच्यात समझोता झाला की रामाचा रथ आता स्पृश्य आणि अस्पृश्यांनी मिळून ओढायचा। आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बाबासाहेब मंदिर परिसरात आले। समतेचा हा अभूतपूर्व लढा पूर्ण होणारच होता, पण दगा झाला। दिले वचन झुडकारून विषमतेच्या पुजाऱ्यांनी रथ पळवला। त्या रथाचा पाठलाग बाबासाहेबांच्या अनुयायांनी केला, पण त्यांच्यावर दगडांचा वर्षाव झाला। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा सुरक्षित राहावा म्हणून बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांना घेरले। दगड लागू नये म्हणून डोक्यावर छत्री धरली, पण बाबासाहेब जखमी झाले। या घटनेत एका तरुणाला दगडांचा मारा बसल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि तो मृत्युमुखी पडला। न्याय हक्काच्या या लढ्यात अस्पृश्यांना मोठी किंमत चुकवावी लागली। सनातनी हिंदूंच्या बुरसटलेल्या विचारांमुळे त्यांचा अतोनात छळ झाला। लहान लहान लेकरांच्या शाळा बंद झाल्या, फिरण्यासाठी रस्ता बंद केला। एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांना कोणतीही वस्तू मिळू नये म्हणून त्यांच्यासाठी दुकाने देखील बंद केली। तुम्ही माजले आहात म्हणून त्यांच्यावर दमदाटी सुरू झाली। हे एवढे दुःख बघून हट्टील ते बाबासाहेब आणि बाबासाहेबांचे अनुयायी कसले। बाबासाहेबांनी हा लढा सुरूच ठेवला। दरम्यानच्या काळात बाबासाहेबांना गोलमेज परिषदेच्या निमित्ताने लंडनला जावं लागलं। त्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत भाऊरावनी हा लढा सुरूच ठेवला। लढा 5 वर्ष चालला, मात्र अस्पृश्यांना काही मंदिर प्रवेश मिळाला नाही। पुढे भारत देश स्वतंत्र झाला आणि बाबासाहेबांनी या स्वतंत्र भारताला प्रजासत्ताक केलं। तेव्हाच या देशातील सर्व मंदिरांची दारे अस्पृश्यांना खुली झाली। या लढ्याने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या। उदासीन अस्पृश्य समाजात न्याय हक्कासाठी लढण्याची प्रेरणा याच लढ्यातून निर्माण झाली। जो भारतीय समाज बुरसटलेल्या जातीयवादाच्या जाळ्यात सापडला होता, त्याला जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी या लढ्याची सुरुवात झाली। रामावर खरी भक्ती असेल तर मंदिरातच कशाला प्रवेश पाहिजे, अशा प्रश्नांची विचारणा बाबासाहेबांना करण्यात येत होती। पण बाबासाहेबांनी याला रोखठोक उत्तर दिले। बाबासाहेब म्हणाले, देवाची पूजा करण्यासाठी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश पाहिजे नाही, तर अस्पृश्यांच्या प्रवेशाने मंदिर अपवित्र होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही, यासाठी हा लढा उपासला होता। अर्थात हा लढा मूर्तीच्या उपासनेसाठी नव्हता, तर तो जिवंत माणसांना माणूसपण नाकारणाऱ्यांच्या विरोधातला होता। 2 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांनी एक भाषण केलं। त्यात त्यांनी म्हटलं की आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत। आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत। यावरून हा लढा कशासाठी होता याचे स्पष्टीकरण मिळतं। काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा म्हणजे इथल्या विषमतावादी व्यवस्थेने ग्रासलेल्या हिंदू मनाला केलेले एक आव्हान होतं। मानवी हक्काचे मोल पायदळी तुडवणाऱ्यांना मानवतावाद काय असतो हे शिकवण्यासाठी होतं। अस्पृश्यांना हिंदू आपले म्हणून स्वीकारतील का याची पडताळणी या आंदोलनातून झाली। पण सनातनी हिंदू धर्माने कधीच अस्पृश्यांना आपले म्हणून कवटाळलं नाही। याउलट त्यांचा द्वेष केला आणि त्यांना हिंदू धर्मापासून तोडून टाकलं। अशा घटनांमुळे बाबासाहेबांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य या तत्वांवर आधारित असलेला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म छातीशी कवटाळला।
धन्यवाद.